आजकाल करिश्मा कपूर तिच्या आगामी चित्रपट मर्डर मुबारकच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे। अशात एका मुलाखतीमध्ये 90च्या दशकातील चित्रपटांबाबत बोलताना करिश्मा कपूर भावुक झाली आहे। काय आहे कारण तर चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आगामी काळात करिश्मा कपूर मर्डर मुबारक चित्रपटात तसेच ब्राउन नावाच्या वेब सिरीज मध्येही दिसणार आहे। करिश्माने ब्राउन बद्दल बोलताना म्हटलं आहे की या सिरीज मध्ये माझं व्यक्तिरेख सामान्य नायिकेचं नाही, हे असं व्यक्तिरेख आहे जे खूप असामान्य आणि वेगळं आहे। करिश्मा म्हणते की ही एक अशा महिलेची कथा आहे जी अत्यंत कच्ची आणि वास्तववादी आहे। तिने खूप काही सहन केलं आहे। कथेतील महिलेला मारहाण झालेली आहे। तिने आपल्यामध्ये चालणाऱ्या भावनांच्या वादळाचा अनुभव घेतला असून ही सिरीज एक क्राइम ड्रामा आहे, पण त्यापेक्षाही जास्त ती त्या महिलेच्या प्रवासाबद्दल आहे। करिश्मा कपूर 90च्या दशकाची आठवण करत म्हणते की 90च्या दशकात मी माझ्या मनाचं ऐकलं आणि चित्रपट निवडले। त्यावेळी आम्ही सगळे फक्त काम करायचो, हिशेब किताब ठेवत नसायचो। आम्ही ऊर्जा आणि उत्साहाने पुढे जात होतो। मी कधीही कुठेही गणित केलं नाही की जर मी हे गाणं केलं, जर मी हा चित्रपट केला तर काय होईल। करिश्मा म्हणते की आम्हाला सांगणारे आणि सल्ला देणारे हे कोणीही नव्हते, ना PR टीम होती नाही स्टायलिस्ट। आम्ही फक्त सेटवर राहायचो आणि चित्रपटांमध्ये काम करायचो। मुलाखती दरम्यान करिश्मा कपूरला विचारण्यात आलं होतं की कोणत्या चित्रपटामुळे तिच्या आता आयुष्यात बदल घडला आहे। यावर करिश्मा म्हणाली की इमानदारीने सांगू तर मला असं वाटतं की हिरो नंबर 1 मुळे व्यावसायिकरित्या तो बदल आला आहे। हिरो नंबर 1 नंतर मी आमिर खान सोबत राजा हिंदुस्तानी, शाहरुख खान सोबत दिल तो पागल है यासारखे चित्रपट केले, म्हणून मी वैयक्तिकरित्या हिरो नंबर 1 लाच बदल घडवून आणणारा चित्रपट मानते। या मुलाखतीमध्ये बोलताना स्वतःच्या भूतकाळाची आठवण करत करिश्मा कपूर भावुक होताना दिसली आहे। करिश्मा कपूरची ही स्टोरी आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या मॅक्स वुमन प्लॅटफॉर्मला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।